आज आपण बनवणार आहोत मुळ्याचे थालीपीठ। त्यासाठी लागणारं साहित्य मुळा घेतलेला आहे। 2 मुळे आहेत पण त्यापैकी मी एकच वापरणार आहे। चिरून साल काढून किसून घ्यायचं आहे आणि थोडीशी मेथी, हिरवी मेथी, लसूण पाकळ्या 10-12, 4-5 हिरवी मिरची आणि जिरं। हिरवी मिरची, जिरं आणि लसूण याची जाडसर मिक्सरमधून पेस्ट काढून घ्यायची आहे। त्यानंतर लागणारं साहित्य धने पावडर, हळद, चाट मसाला, मीठ आणि तिखट। 2 ते 3 टेबलस्पून दही आवश्यकतेनुसार कणिक टाकताना टाकायचं। आंबट घेतलं आहे यामुळे आपले थालीपीठ एकदम सॉफ्ट राहतात। प्रवासामध्ये सुद्धा तुम्ही नेऊ शकता। त्यानंतर 1 टेबलस्पून तीळ आहे, पांढरे तीळ किंवा तुम्ही गावरानी तीळ घेऊ शकता आणि थोडासा 2 चिमूट ओवा आहे आणि 1 ते 1.5 कप आपल्याला कणिक लागू शकते। ती आवश्यकतेनुसार टाकायची आहे। भिजवताना जेवढी आवश्यक असेल तेवढी, साधारणतः 1 कप कणिक लागते 200 ग्रॅमच्या कपने आणि अर्धा कप बेसन। तुम्ही अर्धा कप बेसनपेक्षा कमी पण टाकू शकतो, पाव कप पण टाकू शकतो। यापैकी एखादी गोष्ट दही नसेल आवडत नाही टाकलं तरी चालेल, ओवा नसेल आवडत नाही टाकलं तरी चालेल। थालीपीठ एकदम छान लागतात। मुळा बारीक किसून घेतलेला आहे। ही हिरवी मिरची, लसूण, जिऱ्याची पेस्ट आहे आणि ही मेथी बारीक चिरलेली। यामध्ये आपण 1 कप कणिक घेणार आहोत, गव्हाचं पीठ 200 ग्रॅमच्या कपने, बेसन अर्धा किंवा पाव कप आपण घेऊ शकतो, ओवा हातावर असा घासून टाकायचा, यामुळे छान स्वाद येतो। तीळ टाकायचे, त्यानंतर चवीनुसार मी 1 चमचा लाल तिखट टाकते, थोडा चाट मसाला, धने पावडर 1 मोठा चमचा, हळद टाकायची अर्धा चमचा। हळदीमुळे कलर छान येतो। आता दही घालून भिजवूया। मीठ घालायचं आहे, अंदाजे टाकायचं चवीपुरतं। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आवश्यकता असेल तर थोडं पाण्याचा वापर करायचा आहे। असा गोळा करून घ्यायचा। मुळ्याचे पराठे चवीला एकदम उत्तम लागतात आणि आपण प्रवासामध्ये नेऊ शकतो किंवा आयत्या वेळी आपल्याकडे करायला काही नसेल, गरम गरम खायची इच्छा असेल तर तेव्हा आपण झटपट हे भिजवून करू शकतो। दही घातल्यामुळे छान आंबट चव खूप सुंदर होते, त्यामुळे नक्की करून बघा। यामध्ये पाण्याचा वापर जास्त नाही करायचा, आसट नाही भिजवायचं खूप, साधारणतः पोळीपेक्षा थोडं घट्ट असलं पाहिजे। बघा आता जास्ती पाण्याची गरज नाही आहे आपल्याला, किंवा मग आंबट आवडत असेल तर नुसतं दही पण अजून तुम्ही 1 चमचा वाढवू शकता। बस थोडंसं 1 चमचा पाणी घातले, गोळा करून घ्यायचा। जेवढी आपण पोळी करतो त्या हिशोबाने छोटा गोळा करून असं त्याला पसरवून घ्यायचं आणि पोळीपेक्षा किंचित जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची। थालीपीठ लाटायचं, हे लाटलेलं थालीपीठ आहे। मुळा जर थोडा बारीक किसला तर मग थालीपीठ फाटत नाही, त्याला असं मिळवून घ्यायचं। किंवा मग एखादी प्लेट असेल तर प्लेट टाकून छान गोल गोल असे तुम्ही करू शकता। बघा, थापून सुद्धा हे छान करता येते। तवा छान तापलेला आहे, त्यावर थोडं आपण तेल घालूया आणि आता हे आपलं तयार केलेलं थालीपीठ टाकूया। बघा, असेच याप्रमाणे बाकीचे थालीपीठ लाटून घेऊया।
थोडं वरून सुद्धा तेल घालायचं आहे. थोडं होत आलं की परतवून घ्यायचं. परत थोडंसं तेल घालायचं. असंच दोन्ही साईड छान खरपूस भाजून घ्यायच्या. वाह, मस्त सुगंध दरवळत आहे. असं दोन्ही साईडला छान परतवून भाजून घ्यायचं. हे पराठे आपले प्रवासामध्ये फारच उत्तम असतात, किंवा आयत्या वेळी खायला काहीतरी गरम गरम पाहिजे असेल तर आपण करून खाऊ शकतो. याला जास्त सामग्री पण नाही लागत. यापैकी एखादी सामग्री नसेल तरी चालते, किंवा तुमच्याकडे अजून काही असेल तर आपण जास्तीची सामग्री टाकून पण करू शकतो आणि हे टिकतात. आपला पराठा झालेला आहे मुळीचा. याला अजून क्रिस्पी बनवण्यासाठी 1 चिमूट मीठ घालायचं. मीठ घातल्यामुळे अजून छान तो क्रिस्पी होतो. आणि त्याला परत असं करून घ्यायचं. तेलसुद्धा आपल्या आवडीनुसार कमी जास्त आपल्याला करता येतं. लिंबूचे लोणचे, चटणी, टोमॅटो सॉस, कोणत्याही चटणीसोबत हे छान लागतं. बघा किती सुंदर झालेलं आहे. असेच आपण बाकीचे पराठे करून घेऊया. रेसिपी जर आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. चला, आपले मुळ्याचे थालीपीठं गरमागरम तयार आहेत. याला वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळे नावं आहेत. मुली के पराठे, मुळ्याचे पराठे, मुळ्याचे थालीपीठं, मुळ्याचे धपाटे, असे वेगवेगळ्या नावाने हे ओळखले जातात. तर आता यासोबत आपण दही आणि त्यावर थोडं लाल मिरची पावडर टाकलेलं आहे आणि मीठ टाकलं आहे. आवडत असेल तर थोडी साखर टाकली तरी चालते. आणि हिरव्या मिरचीचा ठेचा यासोबत हे फारच छान लागतात. जर आवडत असेल तर टोमॅटो चटणी किंवा टोमॅटो सॉस, चिंचेची चटणी, कोणत्याही आवडीच्या चटणीबरोबर तुम्ही याला खाऊ शकता. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा, सबस्क्राईब करा.